प्रधानमंत्री या ठिकाणी जीवन ज्योती योजना काय आहे बघायचं आहे आपल्याला. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बघा. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ही भारत सरकारने सुरू केलेली एक अत्यंत किफायतशीर जीवन विमा योजना आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या योजनेचा मुख्य उद्देश आहे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अधिक कमी खर्चामध्ये या ठिकाणी जीवन विमा संरक्षण मिळावे. कुटुंब प्रमुखाचा अचानक मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. थोडक्यात सांगायचे तर फक्त 436 रुपयामध्ये वार्षिक प्रीमियम भरायचा आणि तुमच्या कुटुंबाला ₹2,00,000 या ठिकाणी विमा संरक्षण मिळणार आहे बघा. फक्त किती भरायचं? वार्षिक 436 रुपयामध्ये. आणि ₹2,00,000 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. गव्हर्नमेंटचे खरंच आभार मानावे तितके कमी आहेत. ही योजना LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इतर खाजगी विमा कंपन्यांमार्फत राबवली जाते. बँकेत बचत खाते असलेला कोणताही पात्र नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. लक्षात घ्या, कोणतं खातं पाहिजे तर बचत खातं. लक्षात ठेवा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. इतिहास व उद्देश काय तर पंतप्रधान मोदींनी 9 मे 2015 रोजी कोलकाता येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लॉन्च केली. ही योजना जन सुरक्षा योजना म्हणून या व्यापक सुरक्षेचा कार्यक्रमाचा एक भाग आहे. PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि APY म्हणजे अटल पेन्शन योजना, या योजना ही एकाच वेळी सुरू करण्यात आली. लक्षात घ्या, भारतातील लाखो कुटुंबे जीवन विम्याच्या परिघाबाहेर होती. उच्च प्रीमियम आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे सामान्य माणूस विमा काढू शकत नव्हता. सरकारने काय केलं, हा अडचण दूर करण्यासाठी ही योजना आणली आणि आज कोट्यवधी भारतीय यात सहभागी आहेत. यासाठी अटी काय आहेत, पात्रता काय आहेत तर व्यक्तीचं वय हे 18 ते 50 वर्ष आणि नूतनीकरणासाठी 50 वर्ष पण सांगितले बघा. बँक खातं सक्रिय बचत खातं असणं आवश्यक आहे, जे आपण वरती सांगितलं. ऑटो डेबिट बँक खात्यातून प्रीमियम कापण्यासाठी संमती असणं महत्त्वाचं आहे. आरोग्य नोंदणी करताना चांगल्या आरोग्यामध्ये असणं आवश्यक आहे. भारतीय नागरिकत्व कोणतं असलं पाहिजे? भारतीय असणं महत्त्वाचं आहे. NRIसाठी उपलब्ध नाही योजना. एकाच व्यक्तीला एकाच बँकेतून फक्त एकच पॉलिसी मिळते. हे खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट वाक्य आहे. हे बघा, एकाच व्यक्तीला एकाच बँकेतून फक्त एकच पॉलिसी मिळणार आहे. मुख्य फायदे काय आहेत? स्वस्त प्रीमियम आहे. फक्त आपण बघितलं वार्षिक 436 रुपये. 2,00,000 विमा आहे डायरेक्ट. ऑटो डेबिट, त्यामुळे काही बाकी टेन्शन नाही. कुठं जाऊन तुम्हाला बँकेत पुन्हा पैसे भरायची गरज नाही. कोणती मेडिकल टेस्ट नाही. सोप्या फॉर्मद्वारे नोंदणी आहे बघा. वार्षिक नूतनीकरण आहे. कधी पण या ठिकाणी ती योजना सोडू शकता, असं काही अडचण नाही. आणि कवरेज बघा, नैसर्गिक मृत्यू झाला तरी पण आहे, अपघाती मृत्यू झाला तरी सर्व प्रकारच्या मृत्यू विमा आहे बघा. त्यामुळे योजना चांगलीच आहे. वार्षिक फक्त 436 रुपये. 1 जून रोजी ऑटो डेबिट. 2,00,000 रुपयापर्यंत पॉलिसी कालावधी 1 जून ते 31 मे. पहिल्या 45 दिवसात फक्त अपघाती मृत्यू कवर आहे. विमाधारकाचे वय 18 ते 50 वर्षे असणं महत्त्वाचं आहे. नूतनीकरण वय मर्यादा 55 वर्षापर्यंत त्यांनी सांगितली. विमा कंपनी LIC खाजगी विमा कंपनी, नोंदणी माध्यम बँक, नेट बँकिंग, मोबाईल ॲप या हिशोबाने आहे बघा. काही माहिती पाहिजे असेल नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.